तुमची? छान होती sir. आणि हॉर्टीचा पेपर, फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चर पेपर कसा होता? सोपा होता. नक्की? हो. तरी सुद्धा काहींनी खूप गोंधळ घातलाय पेपर मध्ये. समाधानकारक मार्क्स नाहीत काही जणांना. काय कारण असेल? प्रॅक्टिस टेस्ट दिल्या नाहीत का तुम्ही, किंवा काही कन्फ्युजन होतं का त्यामध्ये पेपर मध्ये? ओके, सो पेपर बद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. बट लास्ट टाइम वी सी दी डिफरंट प्लांटिंग सिस्टम्स. ओके, so in this lecture, in this today's lecture, we will see the principles of orchard establishment. Okay, so orchard establishment करताना काही अडचणी असतात किंवा काही प्रॉब्लेम्स असतात, ते हाऊ टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम्स ते आज आपण पाहणार आहोत. सो टुडेज लेक्चर ऑन प्रिन्सिपल ऑफ ऑर्चर्ड एस्टॅब्लिशमेंट. ओके, सो ऑर्चर्ड मीन्स, मला सांगता येईल का ऑर्चर्ड म्हणजे काय? तुमचे सुद्धा ऑर्चर्ड्स असतील, डाळिंबाचे असतील किंवा गव्हाचे असतील, मँगो ऑर्चर्ड्स असतील. ऑर्चर्ड म्हणजे काय? बाग काय वाटतं तुम्हाला ऑर्चर्ड म्हणजे काय असेल? बाग बाग फ्रूट क्रॉप फील्ड. हा, फ्रूट क्रॉप फील्ड. फ्रूट क्रॉपिंग. ओके, अजून काय? सो ऑर्चर्ड मीन्स प्लांटिंग ऑफ फ्रूट ट्रीज. ओके, हे जे ऑर्चर्ड असतं ते फक्त फ्रूट ट्रीजच असू शकतं. ओके, कारण व्हेजिटेबल्स ऑर्चर्ड नसू शकतं, कारण मोस्ट ऑफ व्हेजिटेबल्स they are annuals in nature. Okay, so orchard is defined as planting of fruit trees. So orcharding is a long term investment due to being perennial in nature. Fruit plants once planted remain devoted to the land for many years. Okay, हे जे ऑर्चर्ड्स आहेत हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, हे जे ऑर्चर्ड्स आहेत ते 50 ते 60 वर्षापर्यंत किंवा जवळजवळ 100 वर्षापर्यंत सुद्धा हे ऑर्चर्ड्स आपण मेंटेन करू शकतो किंवा मॅनेज करू शकतो. So due to these orchards or fruit crops are perennials in nature, and this devoted to the land for many years. So any mistakes made during establishment of orchard, it may very hard to rectify. Okay, हे जे ऑर्चर्ड्स आहेत ते एस्टॅब्लिश करताना काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. कारण सपोज आपण एखादा ऑर्चर्ड डेव्हलप करत असू किंवा मेंटेन करत असू किंवा एस्टॅब्लिश करत असू, तेव्हा एखादी चूक जरी झाली त्याचे साईट सिलेक्शन मध्ये किंवा लोकेशन मध्ये, प्लांटिंग डिस्टन्स मध्ये, सॉइल क्लायमेट किंवा इरिगेशन फॅसिलिटीज आहेत, मार्केटिंग फॅसिलिटीज आहेत, व्हरायटी सिलेक्शन मध्ये जर काही प्रॉब्लेम झाले किंवा तिथे जर मिस्टेक झाली तर ते रेक्टिफाय करणं फार अवघड आहे. सो it deserves a very careful planning and organization. Okay, so ऑर्चर्ड डेव्हलपमेंट करताना किंवा एस्टॅब्लिश करताना प्रॉपर काळजी घेणं किंवा प्लॅनिंग करणं, ऑर्गनायझेशन करणं फार गरजेचं आहे. सो टू अवॉइड दिस मिस्टेक्स, there should be a proper selection of location, site, planting distance, soil and climatic conditions, irrigation facilities, marketing facilities, varieties and nursery plant material or propagating material or planting material use may consider reduce the loss during the production. Okay, so हा जो क्रायटेरिया आहे, साइट सिलेक्शन असेल किंवा सिलेक्शन ऑफ लोकेशन असेल, प्लांटिंग डिस्टन्स असेल, सॉइल अँड क्लायमेटिक कंडिशन्स असतील, इरिगेशन फॅसिलिटीज, मार्केटिंग फॅसिलिटीज, व्हरायटीज, देन प्लांटिंग मटेरियल, हे जे क्रायटेरिया आहेत ते फार महत्वाचं आहे. ओके, सो while planning of orchard, the following components need to be observed. So in these components, so first one is selection of site. ओके, माझा आवाज येतोय ना? स्क्रीन विजिबल आहे ना तुम्हाला? Yes, sir.
पण जे काही कंपोनंट्स आहेत Yes, sir. ऑर्चर्ड एस्टॅब्लिश करताना जे आपण महत्वाचे जे काही टप्पे आहेत ते फार महत्वाचे आहेत. त्यामध्ये सिलेक्शन ऑफ साईट हा एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो दी फ्रूट प्लांट्स आर परमनंट इन नेचर अँड मिस्टेक्स कमिटेड इन दिस आउटसाइड आर डिफिकल्ट टू रेक्टिफाय ऍट दी लेटर स्टेज. एकदा का आपण ऑर्चर्ड एस्टॅब्लिश केलं की ते नंतर प्रॉब्लेम जे काय आहेत किंवा समजा ट्रॉपिकल कंडिशनला आपण जर टेम्परेट व्हरायटी जर ग्रो केली, ओके, तर ती आपल्याला हवं तेवढं उत्पादन देणार नाही, ओके, किंवा पाहिजे तसं यील्ड आपल्याला त्यातून मिळणार नाही. सो त्या कंडिशन्स मध्ये जे क्रॉप सुटेबल आहे, जिथे प्लांटिंग मटेरियल सुटेबल आहे, व्हरायटीज ज्या सुटेबल आहेत, अशा व्हरायटीज आपण त्या प्रॉपर कंडिशन्स मध्ये घेणं गरजेचं आहे. ओके, so an orchard is a long-term investment and deserves a very careful planning and organization. So any mistakes made initially in this selection of location site, planting distance, soil, climate, irrigation facilities, varieties, and nursery plant material. So considerable reduce returns on investment. Okay, जे काही आपण establish orchard establishment करताना जे काही आपण inputs, जे काही प्रायमरी इनपुट्स जे काही आपण इन्व्हेस्ट करणार आहोत किंवा जे काही आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत मोठ्या प्रमाणात ऑर्चर्ड जे काही आपण एस्टॅब्लिश करत असतो ही लॉंग टर्म प्रोसेस आहे. त्यामुळं त्याला जे लागणारे प्लांटिंग मटेरियल आहे, लागणारे व्हरायटीज आहेत किंवा इरिगेशन फॅसिलिटीज आल्या, त्यानंतर सॉइल टेस्टिंग आली, अशा बरेचशा काही कंपोनंट्स आहेत हे, किंवा प्लांटिंग मटेरियल्स आहेत, हे खूप लॉंग टर्म प्रोसेस असल्यामुळं ते जो खर्च आहे किंवा इनिशियली जी कॉस्ट जी आहे ती फार खूप आहे. ओके, खूप असल्यामुळं ते आपण व्यवस्थित काळजीपूर्वक ते आपण इस्टॅब्लिश करताना ह्या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत. देन दी फेल्युअर नॉट ओनली रिझल्ट्स इन लॉस ऑफ कॅपिटल अँड वेस्टेज ऑफ long range efforts of the growers, but also proves detrimental to the spread of gardening in the locality by making other prospective fruit grower apprehensive. Okay, so जर इस्टॅब्लिश जे आपण ऑर्चर्ड आहे ते इस्टॅब्लिश करताना कॅपिटल किंवा लँडचं वेस्ट होत नाहीये, तर बाकीचे जे आपण गुंतवणूक करणार आहोत त्यामध्ये इरिगेशन मध्ये जे काही आपण गुंतवणूक करणार आहोत किंवा प्लांटिंग मटेरियल मध्ये जे काही गुंतवणूक करणार आहोत त्याचा सुद्धा आपण तो सुद्धा वेस्ट जाऊ शकतो. सो अशा वेळी आपण प्रॉपर प्लॅनिंगने किंवा स्किलफुल पर्सन जो काय असेल त्याचा ऍडवाइस घेऊनच आपण ते इस्टॅब्लिश करणार आहोत. ओके, so it is therefore advisable to seek expert guidance of an experienced fruit grower before starting the enterprise. So जो कोण ऍडवाइसेबल पर्सन असेल त्याच्याकडून आपण गायडन्स घेऊन मग आपण ते ऑर्चर्ड आहे ते इस्टॅब्लिश करायचं आहे. ओके, सो फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड while selecting the sites for fruits. So हे जे फ्रूट ऑर्चर्ड आपण इस्टॅब्लिश करणार आहोत त्यासाठी जे काही फॅक्टर्स आहेत, so त्यामध्ये क्लायमेट अँड सॉइल. So climate and soil are the chief natural factors on which the success or failures of the fruit growing is dependent. Okay, so soil आणि climate हे जे नॅचरल फॅक्टर्स आहेत ते फार इम्पॉर्टंट आहेत. ओके, प्लांट्सच्या किंवा ऑर्चर्डच्या सक्सेस किंवा फेल्युअर मध्ये हे जे क्लायमेट अँड सॉइल आहेत हे जे नॅचरल फॅक्टर्स आहेत ते फार इम्पॉर्टंट आहेत. सो क्लायमेट इन्क्लूड्स सेव्हरल फॅक्टर्स लाईक टेम्परेचर, रेन, atmospheric humidity, wind, health, light, whereas the soil factors including physical conditions of soil, fertility, then nature of subsoil, its drainage conditions, then soil temperature, texture, and its composition. Okay, so these are the different aspects regarding the climate and soil. So these are the important aspects while selecting the site selection for the orchards. Then transport facilities. So most of fruits are perishable in nature. Okay, perishable means हे जे फ्रुट्स आहेत ते पेरिशेबल असतात. ओके, सो पेरिशेबल म्हणजे काय, पेरिशेबल इन नेचर म्हणजे काय, नाशवंत. हा, नाशवंत असतात. ओके, पेरिशेबल मीन्स likely to decay or to go bad quickly. Okay,
So most of these fruit crops are perishable in nature, and as such their quick transport to the market without much loss of time is important. And for these reasons, this site selected should be nearer to a marketing center and should be connected by a good road and railways. हे जे आपण ऑर्चर्ड इस्टॅब्लिशमेंट करणार आहोत किंवा ऑर्चर्ड उभारणार आहोत, तर ते क्लायमेट अँड सॉइल बरोबरच ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज ज्या आहेत त्या सुद्धा महत्वाचं आहे. कारण हे जे फ्रूट क्रॉप्स आहेत ते पेरिशेबल इन नेचर्स आहेत आणि त्यांचा जो लॉस आहे तो फास्ट होतो. ओके, कमी वेळात त्यांचा जो लॉस आहे तो फास्ट होत असल्यामुळं त्यांचं क्विक ट्रान्सपोर्ट किंवा मार्केटिंग करणं फार आवश्यक आहे. सो आपण जे ऑर्चर्ड इरेक्ट करणार आहोत किंवा इस्टॅब्लिश करणार आहोत ते आपल्याला तिथे ते कनेक्टेड असलं पाहिजे गुड रोड आणि रेल्वे पासून. त्यानंतर मार्केटिंग फॅसिलिटीज ज्या आहेत त्या जवळ असल्या पाहिजेत, जेणेकरून आपण ट्रान्सपोर्ट कॉस्ट जे आहोत ते आपण रिड्यूस करणार आहोत. ओके, सो जर ट्रान्सपोर्ट कॉस्ट जर वाढली तर मग आपण ते आपल्याला जो होणारा प्रॉफिट आहे तो प्रॉफिट कमी होईल. त्यामुळं ट्रान्सपोर्ट कॉस्ट ही कमी असली पाहिजे आणि हे जे ऑर्चर्ड इस्टॅब्लिशमेंट करणार आहोत आपण ते मार्केट जवळ असलं पाहिजे आणि ते कनेक्टेड असलं पाहिजे गुड रोड आणि रेल्वेजनं. ओके, देन इरिगेशन फॅसिलिटीज. So fruit crops require ample amount of water, so adequate irrigation facilities should be available at hand and round the year. ओके, हे जे इरिगेशन फॅसिलिटीज आहेत, आपण जेव्हा ऑर्चर्ड इस्टॅब्लिश करत असतो तेव्हा सुरुवातीच्या दिवसांमध्ये किंवा वर्षांसाठी अगदी 3 ते 4 वर्षांपर्यंत इरिगेशन फॅसिलिटीज ज्या काय आहेत त्या प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे. त्यानंतर झाडांना काही पाणी देण्याची आवश्यकता नाही, दिलं तर वेल अँड गुड. बट सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण प्लांटिंग करत असतो तेव्हा तिथे पाण्याची आवश्यकता आहे. सो तिथे आणि वर्षभर पाण्याची आवश्यकता आहे. सो इरिगेशन फॅसिलिटीज तिथे असणं आवश्यक आहे. देन सप्लाय ऑफ वॉटर शुड बी प्लेंटीफुल अँड इट शुड बी अवेलेबल ऍट दी रिझनेबल कॉस्ट, अदरवाइज दी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन विल बी इन्क्रीज. हे जे इरिगेशन फॅसिलिटीज आहेत ते वेल असणं गरजेचं आहे किंवा विहीर बोरवेल असणं आवश्यक आहे किंवा कॅनल असणे आवश्यक आहे. त्यामुळं आपण आणि ते रिझनेबल कॉस्ट मध्ये असलं पाहिजे, अदरवाइज दी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन विल बी इन्क्रीज. ओके, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इन्क्रीज झालं तर आपल्याला होणारा जो प्रॉफिट आहे तो कमी होईल अर्थातच. ओके, तो इरिगेशन फॅसिलिटीज सुद्धा पाहणं गरजेचं आहे. देन चीप मॅन पॉवर. व्हाईल selecting the site, availability of cheap labor in the vicinity is taken into consideration so as to keep down the production cost. तो चीप मॅन पॉवर मध्ये मेल आणि फिमेल जे काही लेबर आहे किंवा मॅन पॉवर आहे ती तिथे आपल्या जवळपास असली पाहिजे. ओके, सो त्यामुळे आपण जे काही प्रोडक्शन कॉस्ट आहे ते आपण कमी करणार आहोत. देन ओनर्स हाऊस. जो कोणी मालक आहे त्या ऑर्चर्डचा जो कोण मालक आहे किंवा तिथला जो कोणी मेन आहे त्याचं हाऊस तिथं असणं किंवा त्याचं तो तिथे राहणं गरजेचं आहे फॉर इफेक्टिव्ह सुपरविजन ऑफ द ऑर्चर्ड. ओके, इफेक्टिव्ह सुपरविजन साठी तिथे ओनर्स हाऊस असणं आवश्यक आहे. सो इट इज एसेन्शियल दॅट ओनर्स शुड हॅव हिज होम इन दिस ऑर्चर्ड. Therefore, availability of medical, educational, and social amenities in the vicinity should also be considered while selecting the site. ओनर्स हाऊस जवळच मेडिकल, एज्युकेशनल अँड सोशल अम्युनिटीज ज्या काय आहेत त्याच्या काही फॅसिलिटीज आहेत त्या जवळपास ऑर्चर्डच्या जवळपास असणं गरजेचं आहे. देन द साईट शुड नॉट बी क्लोज टू एनी डिसीज प्लांटेशन. ओके, जे काही डिसीज प्लांटेशन असतं त्याच्या जवळपास आपली साईट नसावी, नाहीतर मग जो काही डिसीजचा जो काही प्रादुर्भाव आहे तो आपल्या ऑर्चर्ड मध्ये येऊन आपलं जे काही ऑर्चर्ड आहे ते खराब होण्याची शक्यता जास्त आहे. सो द साईट शुड नॉट बी क्लोज टू एनी डिसीज प्लांटेशन. देन साईट should be free from cyclones, frost, hails, storm, strong and hot winds. Then next one is market. Okay, market facilities. So the varieties of crops selected should command a good demand in the market. Okay,
So the market facilities must be available in selected site for ideal fruit orchard. The site selected should be free from cyclones, frost and hail storms, strong and hot winds. Then the varieties of crops selected should be command a good demand in market and they must do well the climate prevailing on the sites. Okay. Then preliminary operations. So before we planting the fruit trees, the site should be after selecting suitable site. The first step should be clean the land of all vegetation, including shrubs, bushes, and standing local trees. Okay. आपण जेव्हा ऑर्चर्ड इस्टॅब्लिश करत असू किंवा करणार आहोत त्याच्या आधी आपण साईट सिलेक्शन करणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके. त्यानंतर ती जी काही साईट आपण सिलेक्ट केलेली आहे किंवा चूज केलेली आहे ती क्लीन करणं गरजेचं आहे. ओके. त्यामध्ये जे काही श्रब्स असतील, बुशेस असतील किंवा लोकल ट्रीज जे काही असतील ते कट करायचे आहेत किंवा रिमूव्ह करायचे आहेत, डिस्ट्रॉय करायचे आहेत तिथून. देन आफ्टर दिस द लँड शुड बी प्लाउड डीप both ways and leveling may be taken up if the land is undulating. ओके. अनड्युलेटिंग मीन्स जर आपली जमीन त्या लँड असेल ती काय अनड्युलेटिंग असेल किंवा चढ उतार असेल तर दोन्ही साईडने डीप फ्लोविंग करायचं आहे आणि ती लेवलिंग करणं गरजेचं आहे. सो इट्स लेवलिंग मे इन्व्हॉल्व शाफ्टिंग ऑफ मेजर सॉइल लेयर्स. In such cases, the same may be divided into 2 or more sections and then it should be leveled section wise. आणि त्या लेवल फ्लोविंग झाल्याच्या नंतरला ते सेक्शन वाईज आपण ते सेपरेट करायचे आहेत आणि ते आपल्याला शाफ्टिंग करायचं आहे. शाफ्टिंग केल्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित लेवलिंग मध्ये येऊ शकते. टू इम्प्रूव्ह दी फिजिकल अँड केमिकल कंडिशन्स ऑफ सॉइल, ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप बिफोर फ्लॉवरिंग शुड बी ग्रोन अँड बरीड बाय फ्लोविंग. ओके. जर जमिनीची सुपीकता वाढवायची असेल किंवा फिजिकल केमिकल कंडिशन्स जर इम्प्रूव्ह करायची असेल, इन्क्रीज करायची असेल तर ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप जे काय आहेत, ओके, सनेम आहे, डेंचा आहे, देन ग्लिरिसिडी आहे, असे जे काही क्रॉप आहेत ते फ्लॉवरिंग होण्याच्या आधी ते आपल्याला आणि नांगरणी जेव्हा आपण करतो तेव्हा ते सॉइल मध्ये बरीड करायचे आहे. ओके. सो दिस इज दी प्रिलिमिनरी ऑपरेशन. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट वन इज फेन्सिंग. ओके. फेन्सिंग म्हणजे काय तर कुंपण. ओके. आपण पाहिलं असेल की काटेरी कुंपण असतं, त्यानंतर बार्बारेड जे काही वायर असतात, ओके, सिमेंट पोल उभारून जे काही बार्बारेड वायरने जे काही आपण कुंपण घालत असतो ते फेन्सिंग त्याचं करणं गरजेचं आहे. ते थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण ते इम्पॉर्टंट आहे. किंवा आपण जे काही नॅचरली आपण जे काही करतो लाईव्ह प्लांट्स जे काही आपण फेन्स म्हणून वापरतो ते ठीक आहे, म्हणजे ते सुद्धा ठीक आहे पण ते आपल्याला त्यामध्ये रिपेअरिंग कॉस्ट जी काय आहे ते रिपेअर करण्यासाठी आपल्याला दरवर्षी आपल्याला थोडी मेहनत करावी लागते. त्यासाठी आपण जे काही बार्बारेड वायर थोडी एक्सपेन्सिव्ह आहे पण ती अगदी बरेच वर्ष ते टिकू शकतं. So to prevent the damages, destruction of trees from stray cattle and also to protect the orchards from thieves, it is necessary to provide some kind of fencing on all sides of the garden. जे काही डिस्ट्रक्शन जे काही स्ट्रे कॅटल्स असतात किंवा जे आपण तुम्हाला माहिती आहे आता चोरी प्रमाण खूप वाढलेलं आहे ऑर्चर्ड्स मधून. ओके. मँगो ऑर्चर्ड्स मधून किंवा कॅशू ऑर्चर्ड्स मधून कॅशू प्लांटेशन जे काय असतं त्यामध्ये चोरांचं प्रमाण वाढल्यामुळं जे काही मालकाला उत्पन्न मिळतं ते फार कमी असतं. त्यामुळं फेन्सिंग करणं फार गरजेचं आहे. चारही बाजूने आपण जे काही इस्टॅब्लिश करणार आहोत ऑर्चर्ड त्याच्या चारही बाजूने फेन्सिंग करणं फार गरजेचं आहे. सो दिस शुड बी डन बिफोर प्लांटिंग द फ्रूट ट्रीज. Fences may be prepared using thorny bushes, but they are not satisfactory since they require frequent repairs and replacement. फेन्सेस आपण जे काय लाईव्ह प्लांट्स जे काय आपण लावत असतो किंवा थॉर्नी बुशेस लाईक करोंदा आहे, करोंदाचं जे काय आपण फेन्स म्हणून यूज केला जातो तो दिस इज नॉट सॅटिस्फॅक्टरी बिकॉज देर इज फ्रिक्वेंट रिपेअरिंग अँड रिप्लेसमेंट. ओके. फ्रिक्वेंट रिपेअरिंग आलं किंवा रिप्लेसमेंट आलं त्यामुळं ते आपण फेन्स जे काही नॅचरल लाईव्ह प्लांट्स आहेत ते आपण त्याच्याने फेन्सिंग करणं आपण योग्य समजत नाही. त्यामुळे आपण बार्बारेड वायर्स जे काय आहेत, ओके, सो बार्बारेड वायर्स these are used for fencing. It is very good but its initial cost is very high. So
some thorny plants such as Prosopis juliflora, then Caesalpinia sepiaria, that is Chilleri, and Carissa carandus, that is Karonda. Okay, so Karonda तुम्ही पाहिला असेल. So these make a very good view fence. हे जे काही प्लांट्स आहेत प्रोसोफिस, सिझल्फेनिया अँड कॅरिसा, हे जे काही प्लांट्स आहेत हे आपण नॅचरल फेन्स म्हणून लावू शकतो तिथे. Then wind breaks. So close planting of tall growing trees, shrub on the windward side of an orchard should be done for protection from wind. Okay, हे जे विंड ब्रेक्स आहेत हे आपण जे काय हेवी विंड्स असतात त्यापासून आपल्याला वाचवण्यासाठी, आपलं जे काही ऑर्चर्ड आहे ते वाचवण्यासाठी आपण विंड ब्रेक्स. ओके, सो विंड ब्रेक्स म्हणून आपण सिल्वर ओक, युकॅलिप्टस, कॅरम्बोला, शिसम, जांभूळ आणि शेवरी आपण म्हणतो, असे जे काही प्लांट्स आहेत हे फॉरेस्ट ट्रीज आहेत किंवा फ्रूट ट्रीज सुद्धा आहेत. त्यामध्ये जांभूळ आहे, हे फ्रूट ट्रीज आहेत किंवा फॉरेस्ट ट्रीज आहेत ते आपण विंड ब्रेक्स म्हणून आपण हे लावू शकतो. ओके, सो फ्रूट ऑर्चर्ड्स कॉज हेवी लॉसेस वेन एक्सपोज टू स्ट्रॉंग विंड्स. ओके, हे जे काही स्ट्रॉंग विंड्स पासून आपल्याला आपलं फ्रूट ऑर्चर्ड जे काय आहे ते आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असेल तर विंड ब्रेक्स असणं गरजेचं आहे. सो हेवी विंड्स इन्क्रीजेस द लॉसेस ऑफ मिस्टेक बोथ बाय ट्रान्सपिरेशन अँड सरफेस इव्हॅपोरेशन. सो विंडवर्ड म्हणजे काय माहिती आहे का? विंडवर्ड साइड. तुम्ही ऐकलंय का शब्द हा विंडवर्ड? Windward means the direction or the side from which wind is blow. ओके, ज्या दिशेने वारा वाहतो त्या साईडला विंडवर्ड साईड म्हणतात. ओके, सो ज्या साईडने वारा वाहतो तिथून आपलं जे काही मेन ऑर्चर्ड आहे त्याचं लॉसेस होऊ नये, किंवा जर स्ट्रॉंग विंड्स असतील, हेवी विंड्स असतील तर आपल्या जे काही ऑर्चर्ड्स असतात त्यांच्या जे काही ब्रांचेस आहेत त्या ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, कधी कधी ते अगदी रूट्स पासून कोलमडून पडतात. सो असे हे ओव्हरकम करण्यासाठी आपण विंड ब्रेक्स, ते विंड ब्रेक्स म्हणून युकॅलिप्टस आहे, कॅरम्बोला आहे, शिसम आहे, जांभूळ आहे, शेवरी आहे, सिल्वर ओक आहे, असे प्लांट्स आपण लावणं गरजेचं आहे. ओके, सो the high winds also cause the damage of fruit trees, breaking of branches, destruction of blooms, dropping of immature fruits and erosion of surface soil. ह्या हाय विंड्स मुळे बघा काय काय होतंय, तर हे जे काही ब्रांचेस आहेत त्या ब्रेक होत आहेत, देन डिस्ट्रक्शन ऑफ ब्लूम्स, देन ड्रॉपिंग ऑफ इमॅच्युअर फ्रुट्स अँड इरोजन ऑफ सरफेस सॉइल. हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे हेवी विंड्स मुळे किंवा स्ट्रॉंग विंड्स मुळे होत असतात. त्यामुळे विंड ब्रेक्स ऑर्चर्डच्या साईडने लावणं गरजेचं आहे. ओके, सो आपण विंड ब्रेक्स कसे सिलेक्ट करायचे आहेत किंवा किती अंतरावरती ते लावायचे आहेत हे पुढे बघणार आहोत. सो द ग्रोथ अँड यील्ड इन प्रोटेक्टेड ऑर्चर्ड्स आर डेफिनेटली बेटर दॅन द एक्सपोज ऑर्चर्ड. सो हे जे विंड ब्रेक्स आहेत ते आपण जे मेन ऑर्चर्ड आहे ते मेन ऑर्चर्ड इरेक्ट केल्यापासून 2 वर्षांनी ते हे विंड ब्रेक्स जे काय आहे ते आपल्याला लावायचे आहे, कारण त्याची ग्रोथ जी काय आहे ती फास्ट आहे as compared to fruit crops. So selection of wind breaks. While selecting wind breaks, plant height is more important than thickness. ह्यामध्ये झाडाची थिकनेस पेक्षा प्लांट हाईट आहे ती फार इम्पॉर्टंट आहे. ओके, सो हे जे सिल्वर ओक आहे, युकॅलिप्टस आहे, कॅरम्बोला आहे, शिसम आहे, जांभूळ, शेवरी, यांची जर तुम्ही हाईट बघितली तर ते आपले जे काही रेग्युलर फ्रुट्स आहेत, मँगो म्हणा किंवा मँगो, गोवा, सपोटा यांच्यापेक्षा फार मोठी आहे. ओके, त्यांचं थिकनेस जरी कमी असेल तरी जी काय हाईट आहे ती फार मोठी आहे किंवा जास्त आहे. त्यामुळं असे प्लांट सिलेक्ट करायचे ज्यांची हाईट त्याच्या थिकनेस पेक्षा जास्त आहे. सो विंड ब्रेक्स विल गिव्ह फुल प्रोटेक्शन टू डिस्टन्स ऑफ 5 times हाईट ऑफ ट्री. ओके, हे विंड ब्रेक्स आहेत ते प्रोटेक्ट करतात, आपले जे मेन ऑर्चर्ड आहे त्याला प्रोटेक्ट करतात. सो दी विंड ब्रेक्स शुड बी इरेक्ट अँड टॉल ग्रोविंग, क्विक ग्रोविंग, हार्डी अँड ड्राउट रेजिस्टंट. ओके, सो विंड ब्रेक्स आपण जे लावणार आहोत
ते कसे असले पाहिजेत तर इरेक्ट अँड टॉल ग्रोविंग. ओके, हे जे विंड ब्रेक्स आहेत ते कसे असले पाहिजेत इरेक्ट अँड टॉल ग्रोविंग, ते क्विक ग्रोविंग. ओके, त्यांची जी काही ग्रोथ आहे ती फास्ट असली पाहिजे, हार्डी अँड ड्राउट रेजिस्टंट. ओके, असे विंड ब्रेक्स आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत. अँड इट शुड बी स्ट्रॉंग अँड रेजिस्टंट टू मॅक्सिमम विंड. आणि हे जे प्लांट्स आहेत ते स्ट्रॉंग असले पाहिजेत आणि विंडला रेजिस्ट करण्याची पॉवर त्यांच्यामध्ये असली पाहिजे. देन प्लांटिंग अँड स्पेसिंग ऑफ विंड ब्रेक्स. ओके, तो डिस्टन्स किती असलं पाहिजे किंवा हाऊ टू प्लांट दी विंड ब्रेक्स. सो प्लांटिंग ऑफ विंड ब्रेक्स शुड बी डन at least 2 years after planting of fruit trees. Then these wind breaks are planted in rows. The first rows of it should be planted 40 feet away from fruit plants. 1 to 2 rows of such trees are planted on the west and south side of orchard. Okay, हे जे काय प्लांटिंग करणार आहोत आपण ते वेस्ट अँड साऊथ साइड्स ऑफ ऑर्चर्ड. ओके, ऑर्चर्डची काय वेस्ट अँड साऊथ साइड जी काय असेल, ओके, पश्चिम आणि दक्षिण साइड जी काय असेल अशा साइडने आपण ते विंड ब्रेक्स आहेत ते आपल्याला लावायचे आहेत. सो दे आर प्लांटेड ॲट स्पेसिंग 12 into 12 feet depending upon the species of windbreak used. ओके, हे जे काही स्पेसिंग आहे ते डिपेंड करतं स्पेसिस वरती. सो कॉमन स्पेसिंग आहे 12 by 12 फीट. ओके, तो अशा प्रकारे जे काही विंड ब्रेक्स आहेत ते लावायचे आहेत. त्यानंतर कोणकोणते स्पीसीज आपण यूज करू शकतो विंड ब्रेक्स साठी, तर कॅज्युरिना इक्विसेटिफोलिया. ओके, सो कॅज्युरिना इक्विसेटिफोलिया मीन्स सिल्वर ओक आहे. देन युकॅलिप्टस, युकॅलिप्टस मीन्स निलगिरी आहे. देन अवेरा कॅरम्बोला, कॅरम्बोला आहे किंवा त्याला आपण स्टार फ्रूट सुद्धा म्हणतो. देन दळबर्जिया सिसू आहे. ओके, शिसम. देन सिजियम क्युमिनी, जांभूळ आहे. देन सेस्बेनिया इजिप्टिका, शेवरी. ओके, सो हे जे काही प्लांट्स आहेत ते आपण विंड ब्रेक्स म्हणून यूज करू शकतो. तो आपण आता यूज पाहिलेलेच आहेत. तरी आपण ऍडव्हान्टेजेस ऑफ विंड ब्रेक्स जे काय आहेत, सो इट रिड्यूस दी विंड वेलोसिटी, इट टेक्स दी इव्हॅपोरेशन लॉसेस of water from soil surface. Then it increases food production by minimizing wind damage. Okay, food production आहे ते आपण increase करू शकतो by minimizing wind damage. Okay, then disadvantages of wind breaks. So it is ideal place for housing of insect pests and diseases. Then they are expensive since they keep 13 to 15% of land out of production. So these are the disadvantages of wind breaks. So in previous lecture we will see the layout and planting systems. Okay, so today we will just see the diagrams or how to planting is done in different system. So first we will see this layout and planting system. This refers to planting of fruit trees in an orderly manner to ensure number of trees per unit area and facilitate various orchards operations successfully. ओके, हे जे काय आपण लेआउट अँड प्लांटिंग आहे ते नंबर ऑफ ट्रीज पर युनिट एरिया वाढवण्यासाठी आपण लेआउट आणि प्लांटिंग गरज असतो. So some kinds of fruit trees need pollinators for improving the fruit set, which should be also be kept in mind while preparing planting layout. Okay, so last time you see the different planting methods. So in that, square system, rectangular system, hexagonal, triangular, diagonal and contour system. Okay, ह्या ज्या काही systems आहेत आपण मागच्या वेळी पाहिल्या होत्या. So just आपण ते look out करणार आहोत. So before selecting the methods of planting, following points should be kept in mind. So first one is maximum number of plants per hectare. Okay, हे जे काही आपण layout करून जे काही planting करणार आहोत त्यामध्ये number of plants हे आपण वाढवणार आहोत. ओके, देन ऑप्टिमम स्पेस युटिलायझेशन, जे काही स्पेस आहे ते आपण ऑप्टिमम ठेवणार आहोत. ओके, एका झाडामध्ये अंतर जास्त दुसऱ्यामध्ये कमी असं अजिबात नाही. ओके, सो ऑप्टिमम स्पेस युटिलायझेशन हे आहे तिथे. देन ऑप्टिमम स्पेस फॉर बेटर डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड कन्व्हिनियन्स इन परफॉर्मिंग कल्चरल ऑपरेशन. ओके, सो हे जे काही 4 पॉइंट्स आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. So first one is square system.
So in this case, a tree is planted on each corner of square, whatever may be planting distance, such as row to row and plant to plant distance is same. Okay, या स्क्वेअर सिस्टम मध्ये चारही कॉर्नरला स्क्वेअरच्या चारही कॉर्नरला प्लांट आपण लावणार आहोत. त्यामध्ये प्लांट टू प्लांट डिस्टन्स आणि रो टू रो डिस्टन्स हे सेम आहे. So this plan is commonly followed as it is easy to lay out. Okay, हे जे स्क्वेअर सिस्टम आहे ती जनरली मोस्ट ऑफ फ्रूट क्रॉप्स मध्ये अप्लाय केली जाते आणि हे इझी टू लेआउट आहे, त्यामुळं जनरली स्क्वेअर सिस्टम ही फॉलो केली जाते. So intercropping and cultivation are possible in two directions. It is commonly followed in mango, sapota, banana and citrus. Okay, mango, sapota, banana and citrus मध्ये स्क्वेअर सिस्टम ही कॉमनली फॉलो केली जाते. So स्क्वेअर सिस्टम ही अशा पद्धतीने असते. ओके, ते तुम्हाला बघायला मिळेल ते चार कॉर्नरला चार अशा प्रकारे हे लेआउट आहे. ओके, यामध्ये प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स, प्लांट टू प्लांट आणि हे जे काही रो टू रो डिस्टन्स आहे हे सिमिलर आहे. ओके, आणि हे लेआउट साठी सुद्धा इझी आहे. तो अशा पद्धतीने हे ते 3 मीटर, इकडे सुद्धा 3 मीटर आहे. अशा पद्धतीने हे लेआउट केलं जातं. ठीक आहे, हे आहे स्क्वेअर सिस्टम. देन रेक्टेंग्युलर सिस्टम, आयताकृती सिस्टम आहे. त्यामध्ये दिस ट्रीज आर प्लांटेड इन स्ट्रेट रोज. ओके, हे जे काही रोज आहेत अशा पद्धतीने हे स्ट्रेट रोज मध्ये प्लांटिंग केलं जातं. रनिंग ऍट राईट अँगल्स ऑन साइड्स ऑफ द फील्ड. डिस्टन्स फ्रॉम प्लांट टू प्लांट, प्लांट टू प्लांट आणि रो टू रो जे काही डिस्टन्स आहे त्यामध्ये हे सिमिलर नसतं. ओके, प्लांट टू प्लांट डिस्टन्स जे काय आहे ते सिमिलर आहे, पण रो टू रो डिस्टन्स आहे ते सिमिलर नसते यामध्ये. देन हेक्सागोनल सिस्टम आहे. सो इन दिस मेथड ट्रीज आर प्लांटेड at each corner of equilateral triangle. Okay, this way 6 trees from hexagon with a 7th tree in the center. That's why it is called as septual. Okay, so these plants can be usually employed where land is expensive and it is very fertility and it's having fertility with good available water supply. The trees are equally spaced from each other, but it is difficult to lay out. ही जी काही hexagonal system आहे त्याच्यामध्ये हे लेआउट करणं फार अवघड आहे. सो जनरली लँड एक्सपेन्सिव्ह असेल किंवा सॉइलची फर्टिलिटी असेल, सॉइल फर्टिलिटी जास्त असेल किंवा वॉटर सप्लाय किंवा वॉटरची अवेलेबिलिटी जिथे जास्त असेल अशा ठिकाणी ही जी काही हेक्सागोनल सिस्टम आहे ही फॉलो केली जाते. ह्यामध्ये स्क्वेअर सिस्टम पेक्षा 15% प्लांट्स हे 15% प्लांट्स हे जास्त अकोमोडेट केले जातात. ओके, यामध्ये स्क्वेअर सिस्टम मध्ये जेवढे प्लांट्स असतात त्याच्यापेक्षा 15% जास्त प्लांट्स ह्या हेक्सागोनल सिस्टम मध्ये अकोमोडेट केले जातात. आणि महत्वाचं म्हणजे ह्या 6 कॉर्नर इथे 1 2 3 4 5 6 असे 6 प्लांट्स बसवून त्यामध्ये इथे सेंटरला एक प्लांट बसवला जातो, त्यामुळे याला सेप्च्युअल सुद्धा म्हणतात. ओके, हे एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे, तो लक्षात ठेवा. आणि ही याचं लेआउट असणं फार कठीण आहे. ओके, थोडे एक्सपेन्सिव्ह लँड जे आहे तिथे किंवा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ज्या सॉइलची जास्त आहे, फर्टिलिटी जास्त आहे, ड्रेनेज फॅसिलिटीज आहेत, ते वॉटर सप्लाय जिथे जास्त आहे अशा सॉइल मध्ये जी काही हेक्सागोनल सिस्टम आहे ती अप्लाय केली जाते. देन ट्रायंग्युलर सिस्टम. ओके, so triangular system, in these systems trees are planted as in the square system, but the plants in the second, fourth and sixth and such other alternative rows are planted midway between the first, third, fifth and other alternate rows. It has no special advantage over the square system except providing more open space for the trees and for intercrops. It is difficult for layout and cultivation. Okay, हेक्सागोनल सिस्टम सारखीच ही ट्रायंगुलर सिस्टम आहे. ही लेआउट आणि कल्टिवेशन साठी सुद्धा फार अवघड आहे. त्यामध्ये हे बघा इथे स्क्वेअर सिस्टम सारखंच आहे. इथे बघा इथे जर लावलं तर इथे लावायचं नाहीये. ओके, हा जर समजा स्क्वेअर असेल असा, ओके असा स्क्वेअर असेल तर इथे लावायचं आहे, इथे लावायचं आहे, इथे लावायचं आहे. त्यानंतर ह्याच्या खाली बरोबर लावायचं नाहीये, बरोबर ह्या 2 झाडांच्या मध्ये लावायचं आहे. ओके, त्यानंतर याच्या खाली लावायचं नाही.
ह्या दोन झाडांच्या मध्ये लावायचं आहे. अशा प्रकारे हे ट्रँग्युलर सिस्टम आहे. ओके, त्यामुळे ह्याला ट्रँग्युलर सिस्टम सुद्धा म्हटलं जातं. ओके, यामध्ये ओपन स्पेस बरेच असते आणि इंटरक्रॉपिंग सुद्धा त्यामध्ये करू शकतो आपण. त्यानंतर डायगोनल और क्विन्कन्स सिस्टम. ओके, तो डायगोनल सिस्टम मध्ये आपण मागच्या वेळी पाहिलंय की फिलर प्लांट्स यूज केलं जातं. ओके, स्क्वेअर सिस्टम जी काय आहे त्यामध्ये 4 कॉर्नरला 4 झाडं लावायची आहेत आणि मध्ये प्लांट लावायचा आहे, त्याला आपण फिलर प्लांट म्हटलं जातं. अशी ही डायगोनल सिस्टम आहे और क्विन्कन सिस्टम आहे. So it is same as square system with addition of tree in the center of each square, that is at a point of diagonal cut. Okay, the center tree is pillar tree which kept only for a short period. For example, mango, papaya, mango plus tree. Okay, so अशा प्रकारे ही diagonal system आहे. हे बघा, डायगोनल और क्विन्कन सिस्टम. हे 4 कॉर्नरला 4 झाडं आहेत आणि मध्ये हे जे लावलेलं आहे पिलर ट्री म्हणून लावलेलं आहे. ओके, हे जे 4 झाडं आहेत हे मेन मेन ऑर्चर्ड मधले झाडं आहेत आणि यांना एकदा फ्रुटिंग व्हायला लागलं, हे जे उत्पादन द्यायला लागले, उत्पन्न द्यायला लागले, हे जे प्लांट आहे ते आपण रिमूव्ह करायचं आहे किंवा डिस्ट्रॉय करायचं आहे. ओके, त्यामध्ये हे हार्वेस्टिंग साठी किंवा इंटरकल्चरल जे काही ऑपरेशन्स आहेत ते करण्यासाठी आपण मधलं जे काही प्लांट आहे ते आपण रिमूव्ह करायचं आहे किंवा डिस्ट्रॉय करून टाकायचं आहे. अशा प्रकारे क्विन्कन सिस्टम आहे. देन लास्ट वन इज कंट्रोल सिस्टम. ओके, मागच्या वेळी म्हटलं होतं की ही जी कंट्रोल सिस्टम आहे ती डोंगराळ भागात ही कंट्रोल सिस्टम आहे ही फॉलो केली जाते. सो कॉमनली फॉलोड ऑन हिल्स वेअर लँड स्लोप्स आर हाय. Trees are planted along the contour lines at right angle to the slope to reduce loss of topsoil due to soil erosion. Planting marking done from the bottom to the top and distance between plants not seen. Okay, ही डोंगराळ भागात आहे त्यामुळं याच्यामध्ये प्लांट टू प्लांट डिस्टन्स किंवा रो टू रो डिस्टन्स याचा काही संबंध नाहीये. ओके, त्यामध्ये राईट अँगल घ्यायचा आहे, त्यानुसार टॉप टू बॉटम टू टॉप यामध्ये डिस्टन्स जे काय आहे ते घ्यायचं आहे आणि हे डिस्टन्स आहे ते सिमिलर नसतं. ओके, डोंगराळ भागात आहे त्यामुळं जस्ट आपल्याला सॉइल इरोजन कंट्रोल करण्यासाठी ते आपल्याला प्लांटिंग जे काय आहे ते करायचं आहे. ओके, तो अशा प्रकारे ही कंट्रोल सिस्टम आहे. देन इंटेन्सिव्ह प्लांटिंग सिस्टम ऑफ फॉर ऑर्चर्डिंग. ओके, आता काही मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत त्यामुळं त्यामध्ये हाय डेन्सिटी प्लांटिंग आहे किंवा मिडो ऑर्चर्डिंग सुद्धा आहे किंवा अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटिंग सुद्धा आहे. सो इन दिस हाय डेन्सिटी प्लांटिंग, ओके, हाय डेन्सिटी म्हणजे मोर पॉप्युलेशन. So high density planting means to increase the plant population per unit area or increasing the production of fruit crops. Okay, ही definition आहे HDP ची, high density planting, or we can say HDP, high density planting. So high density planting means to increase the plant population per unit area for increasing the production of fruit crops. So it is intensive method of cultivation of horticultural crops where increasing the plant population. However, it is not sufficient in high density planting, and it involves the plant density in such fashion that the growth of individual plant does not interfere in the growth of the adjoining plants. So high density planting हे कशासाठी करायचं आहे तर controlling the size of plants, then adjusting the planting distance and method of planting. then हाय डेन्सिटी प्लांटिंग हे ठराविक क्रॉप मध्ये केलं जातं, जसं की मँगो आहे, पाइनएप्पल आहे, देन गोवा आहे, बनाना आहे, पपया आहे, अशा क्रॉप मध्ये हे HDP केलं जातं, हाय डेन्सिटी प्लांटिंग केलं जातं, जेणेकरून त्यामध्ये आता रुस्टॉक सुद्धा आलेले आहेत. मँगो मध्ये विलाई कोलंबन आहे, हा डॉर्फिन रुस्टॉक आहे, किंवा आम्रपाली जी काही व्हरायटी आहे मँगो मध्ये, तो एम्ब्रोपली व्हरायटी यूज करून हाय डेन्सिटी प्लांटिंग हे आपण मँगोचं केलं जातं. देन बनाना मध्ये बसराई आहे, बसराई जी व्हरायटी आहे तिचं जे रिकमेंडेड स्पेसिंग आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. हे 1.2 to 1.2 मीटर आहे. ते पपयामध्ये पुसानन्ना जे आहे, पुसानन्ना मध्ये पपयाची जी व्हरायटी आहे पुसानन्ना, तिचं जे प्लांटिंग डिस्टन्स आहे ते 1.8 into 1.8 मीटर आहे. ओके, सो अशा ज्या व्हरायटीज आहेत त्या आपण हाय डेन्सिटी प्लांटिंग मध्ये यूज करू शकतो.
ओके, सो हाय डेन्सिटी प्लांटिंगचा एकमेव उद्दिष्ट काय आहे तर इन्क्रीजिंग प्लांट पॉप्युलेशन पर युनिट एरिया फॉर इन्क्रीजिंग प्रोडक्शन. ओके, सो आपले इल्ड वाढवण्यासाठी आपण तिथे प्लांट पॉप्युलेशन जे आहे ते इन्क्रीज करत असतो. ओके, सो त्यामध्ये विलाई कोलंबन आहे मँगो मध्ये, देन सिट्रस मध्ये रुस्टॉक, ट्रिफोलिएट ऑरेंज आहे, देन ऍपल मध्ये मॅलिंग 9 जो काय आहे. ओके, M9 जो रुस्टॉक आहे, तो हा रुस्टॉक हे जे आहे ते प्रत्येक व्हेरियस क्रॉप मध्ये यूज केले जातात. आणि ह्यांचं एम काय आहे तर यांना ड्वार्फिंग इफेक्ट जो काय आहे तो ड्वार्फिंग इफेक्ट त्यांच्यामध्ये आहे. सो यांची जी हाईट असते प्लांट्सची ती कमी केली जाते. आणि इन अदर केस कंट्रोलिंग द प्लांट साइज वी कॅन अडॉप्ट दी डिफरंट टाइप्स ऑफ ट्रेनिंग अँड ट्रुनिंग प्रॅक्टिसेस इन फ्रूट क्रॉप्स. ओके, यामध्ये हे जे रुस्टॉक आहेत विलाई कोलंबन, ट्रिफोलेट ऑरेंज, मॅलिंग 9 किंवा M9 म्हणतो आपण त्याला, तो हे जे रुस्टॉक आहे ते साईज कंट्रोल करतं प्लांट्सची. बट त्या बिसाइड्स दिस दी ट्रेनिंग अँड ट्रुनिंग ऑपरेशन सुद्धा आहेत. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण ट्रेनिंग अँड ट्रुनिंग शिकणार आहोत. त्यामध्ये ट्रेनिंग म्हणजे काय, प्रुनिंग म्हणजे काय, त्यानंतर ट्रेनिंग मध्ये कोणते टाइप्स आहेत, प्रुनिंग म्हणजे काय, त्यामध्ये कोणते टाइप्स आहेत, त्यानंतर दुसरे वेगवेगळे टाइप्स आहेत ट्रेनिंग मध्ये, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. सो हाय डेन्सिटी आपण डेफिनेशन पाहिली, त्यानंतर वेगवेगळे बऱ्या रुस्टॉक पाहिलेले आहेत, त्यानंतर इथे आपण स्पेसिंग पाहिलेली आहे. ओके, सो हाय डेन्सिटी आपण का करायचं आहे किंवा त्याचा ऍडव्हान्टेज काय आहे तर बेस्ट युटिलायझेशन ऑफ लँड अँड रिसोर्सेस. ओके, देन इन्क्रीज इन yield per unit area, then quality production of food crops, after that easy agricultural operation, plant protection and harvesting to obtain export quality of egg harvest, then reduces labor cost, and last one is more efficient use of fertilizer, water, fungicides, weedicides, pesticides. Okay, advantages of high density planting. Okay, हे जे काय आहेत ते हाय डेन्सिटी प्लांटिंगचे ऍडव्हान्टेजेस आहेत, फायदे आहेत. ओके, बेस्ट युटिलायझेशन ऑफ लँड आहे, देन इन्क्रीज yield per unit area, then quality production of food crops, easy intercultural operation, plant protections and harvesting आहे, then to obtain export quality of harvest, then reduce labor cost and more efficient use of fertilizers, pesticides, weedicides, fungicides. Okay, then बरोबर त्याचबरोबर डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. सो डिसएडव्हान्टेजेस काय आहेत तर लेस लाईफ स्पॅन ऑफ द फ्रूट ट्रीज. ते एक आपण जेव्हा हाय डेन्सिटी प्लांटिंग करत असतो तेव्हा जे फ्रूट प्लांट्स जे काही लाईफ स्पॅन आहे ओके ते कमी कमी होत जातं. ओके, आपण जे काही नॉर्मल प्लांटिंग आहे त्यापेक्षा हाय डेन्सिटी प्लांटिंग मध्ये ठीक आहे आपल्याला कमी एरियामध्ये प्लांट पॉप्युलेशन आपण वाढवून आपण yield इन्क्रीज करू शकतो, पण त्याचं जे लाईफ स्पॅन आहे ते फार कमी आहे. ओके, then cost of intercultivation practices such as spraying, draining, pruning, etc. is higher than normal planting spacing. ओके, अर्थातच आपण जे काही नॉर्मल स्पेसिंग मध्ये जे काही प्लांट्स आहेत त्यापेक्षा HDB मध्ये त्याच्यापेक्षा जास्त झाड आपण बसवतो तो रिकमेंडेड असतात. त्यामध्ये स्प्रेइंग, ट्रेनिंग, प्रुनिंग ह्याचा जो काही खर्च आहे तो सुद्धा अर्थातच वाढणार आहे नॉर्मल प्लांटिंग सिस्टम पेक्षा. Then closely planted trees bear inferior quality and small size fruit with low yield. आणि सपोज जर जास्त स्पेसिंग झालं किंवा एकदम कमी घट्ट जर झालं, समजा आपण एखादा ऑर्चर्ड आहे तर जर प्लांट स्पेसिंग हे प्लांट टू प्लांट आणि रोड टू रोड डिस्टन्स हे जर एकदम क्लोज झालं ओके किंवा घट्ट झालं तर अर्थातच तिथे जी काही फ्रूट क्वालिटी आहे तर ती इन्फेरियर क्वालिटी आपल्याला तिथे बघायला मिळते. देन फ्रूट साईज जी काय आहे ती स्मॉल साईज आपल्याला फ्रूट बघायला मिळतात आणि ते लो yield सुद्धा आपल्याला मग तिथे मिळत असते. त्यामुळं हा एक डिसएडव्हान्टेज आहे ते. सो प्रॉपर मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. देन इंटरकल्टिवेशन ऑपरेशन्स इज डिफिकल्ट टू कॅरी. इंटरकल्टिवेशन ऑपरेशन जे काय आहे ते कधी कधी आपल्याला कॅरी करणं डिफिकल्ट होऊन जातं. सो these are the few disadvantages of HDP. Then meadow orcharding. Okay, so meadow orcharding means ultra high density planting. ओके, थोडक्यात अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटिंग हाय डेन्सिटी प्लांटिंग आपण पाहिलं आहे. then आता आपण मिडो ऑर्चर्डिंग.
So this system has its origin in Israel. Okay, ह्या सिस्टमचे जे ओरिजिन आहे ते इस्रायल आहे. So it consists of planting trees at ultra low spacing. So in this system, planting is followed at a distance of 45 by 75 square meter. So हे अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटिंग आहे किंवा मिडो ऑर्चर्डिंग आहे, यामध्ये स्पेसिंग आहे अजून कमी केलेलं आहे. तो ह्यामध्ये जे स्पेसिंग आहे विदिन रो अँड हे जे विदिन रो आहे 45 बाय 75 सेंटीमीटर स्क्वेअर आहे ते विदिन रो आहे, आणि 210 to 270 सेंटीमीटर स्क्वेअर हे आहे ते रोज मध्ये डिस्टन्स आहे. ओके, सो दिस सिस्टम्स अकोमोडेट अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटिंग वेरिंग फ्रॉम 30,000 to 1 lakh trees ऑन अ हेक्टर बेसिस. ओके, यामध्ये आपण 30,000 ते 1 लाख झाडं हे आपण एका हेक्टरला बसवू शकतो अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटिंग मध्ये. ओके, सो द प्लांट इज कट रेग्युलरली ॲट अ हाईट क्लोज टू द ग्राउंड. द सिस्टम रिलेज हेवीली ऑन यूज ऑफ ग्रोथ रेग्युलेटर्स. त्यामध्ये अल्ट्रा हाय डेन्सिटी मध्ये अर्थातच मॅनेजमेंट खूप क्रिटिकल मॅनेजमेंट आहे यामध्ये प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स जे काय आहेत. ओके, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स जे काय आहेत हे नॅचरल सबस्टन्सेस आहेत, ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणारच आहोत आपण. ओके, सो तुम्ही ऑक्झिन्स, जिब्रेलिन्स, सायटोकायनिन्स तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला कळेल. सो त्यामध्ये स्प्रेइंग आलं, ह्या अल्ट्रा हाय डेन्सिटी मध्ये सुद्धा स्प्रेइंग आलं, फंजिसाइड्स अप्लाय ऍप्लिकेशन आलं, इरिगेशन फॅसिलिटीज आल्या. ओके, सो यामध्ये ग्रोथ रेग्युलेटर्स हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे किंवा इम्पॉर्टंट ऑपरेशन आहे, हे सुद्धा त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. ओके, सो आपण लास्ट कल्टिवेशन ऑफ नंबर ऑफ प्लांट्स इन डिफरंट सिस्टम ऑफ प्लांटिंग बघणार आहोत. सो स्क्वेअर अँड रेक्टेंग्युलर सिस्टम. ओके, यामध्ये प्लांट पॉप्युलेशन कसं काढलं जातं तर इथे हा फॉर्म्युला दिलेला आहे. ओके, स्क्वेअर अँड रेक्टेंग्युलर सिस्टम मध्ये आपल्याला जर प्लांट पॉप्युलेशन काढायचं असेल तर फॉर्म्युला दिलेला आहे नंबर ऑफ प्लांट्स ओके इज इक्वल टू एरिया इन मीटर डिवाइडेड बाय प्लांटिंग डिस्टन्स. ओके, एरिया इन मीटर डिवाइडेड बाय प्लांटिंग डिस्टन्स हा फॉर्म्युला आहे. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज एरिया इज 10,000 square meter, that is 1 hectare. Okay, and planting distance is 10 by 10 meter. Then number of plants. Okay, जर एरिया 10,000 स्क्वेअर मीटर असेल आणि एरिया प्लांटिंग डिस्टन्स किंवा स्पेसिंग म्हणतो आपण ते जर 10 बाय 10 मीटर असेल तर त्यावरून आपण नंबर ऑफ प्लांट्स कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सो 10,000 भागिले 100 इज इक्वल टू 100 प्लांट्स हे आपण एका हेक्टर मध्ये बसवू शकतो. अशा प्रकारे प्लांट पॉप्युलेशन आपण काढायचं आहे. ओके, सो फॉर्म्युला सुद्धा लक्षात ठेवा, फॉर्म्युला सुद्धा विचारला जाऊ शकतो एक्झामला. सो अशा प्रकारे हे जे काही लेआउट किंवा प्लांटिंग सिस्टम आहे हे आहे. So planning of an orchard. Okay, so careful plan of orchard is necessary for most economic and efficient management. आपण ऑर्चर्डचं जे काही प्लॅनिंग आहे ते कशासाठी करायचं आहे किंवा का करायचं आहे तर इफिशियंट मॅनेजमेंट करण्यासाठी किंवा मोस्ट इकॉनॉमिक सुद्धा आहे ते, पण इफिशियंट मॅनेजमेंट असेल तर आपण व्यवस्थित त्यातून उत्पन्न मिळवू शकतो. देन इट लुक अट्रॅक्टिव्ह. देन इकॉनॉमिक लेआउट अँड लोकेशन ऑफ रोड्स, ट्रेन्स, irrigation channels, paths, hedge and windbreaks. While preparing plan of big orchard, following points should be borne in mind. Okay, so जेव्हा आपण मोठं ऑर्चर्ड जेव्हा इस्टॅब्लिश करत असतो तेव्हा काही पॉइंट्स आहेत ते कन्सिडर करणं आवश्यक आहे. त्यामध्ये ऑप्टिमम स्पेसिंग आहे. देन बिल्डिंग शुड बी ॲट सेंटर or at high level for proper supervision. Then do not mix large tree with small tree. After that, plant the fruit plants according to their soil requirement. Okay, then irrigated tree should be near the source of water. Then evergreen tree should be at the front of the deciduous tree should be behind. Then big trees should be at backs and small growing should be in front. Then fruits attacked by birds and animals should be close to the watchman shade. Then pollinators should be provided to self-incompatible trees, for example, pear, mango. Then crops requiring equal spacing should be grouped in one block. So हे जे काही पॉइंट्स आहेत हे कन्सिडर केले पाहिजे. तुम्हाला
selecting while establishing or preparing plan of big orchard. Okay, so this is regarding the principle of orchard management and planting and layout systems. Okay, so अशा प्रकारे हे आजचं जे लेक्चर आहे ते संपलेलं आहे. तुम्हाला जर भविष्यात ऑर्चर्ड एस्टॅब्लिशमेंट करायचं असेल किंवा एस्टॅब्लिश करायचं असेल फ्रूट क्रॉप्सचं, तर हे पॉइंट्स जे काय आहेत ते हे पॉइंट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आणि ज्यांचे मोठमोठे ऑर्चर्ड्स आहेत त्यांच्याकडून तुम्ही ऍडवाइस घेणं गरजेचं आहे. ओके, जेणेकरून तुम्ही सक्सेसफुल व्हाल. तुम्हाला काही हा टॉपिक रिगार्डिंग जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही समजलं नसेल तर विचारू शकता तुम्ही. किंवा कॅमेरा ऑन करा, तुमची अटेंडन्स घेतो. मग काही विचारायचं असेल तर विचारा आणि तुमचे कॅमेरे ऑन करा. कोणाला काही विचारायचं नाहीये का? ठीक आहे. मी हा ओंकार, काही डाऊट आहे का ओंकार? ओके, काही डाऊट असतील तर मी शेअरिंग स्टॉप करतो, तुमची अटेंडन्स घेतो. ठीक आहे.